नवापूरच्या इस्लामपुरा पाणीमुक्त होणार. लोकनेते भरत गावित यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंत जाधवाकडून युद्ध पातळीवर हालचाली. नवापूर शहरातील इस्लामपुरा भागात दरवर्षी पावसाळ्यात शिरणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होण्याची परंपरा आता कायमची खंडित होणार. लोकनेते भरत गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव व उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे यांच्या खंबीर पुढाकाराने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे यांनी स्वतः प्रशासकीय ताफ्यासह इस्लामपुरा भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वीच काम पूर्ण करण्याचे कडक निर्देश संबंधित विभागांना दिले. शहरातील सखल भाग असलेल्या इस्लामपुरा परिसरात पावसाचे पाणी दरवर्षी शिरल्याने नागरिकांना मोठ्या आपत्तीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन लोकनेते भरत गावित यांनी या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे, प्रभाग 11चे नगरसेवक नावेद शहा, मनोहर गावित यांना सोबत घेऊन या भागाची सूक्ष्म पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात तहसीलदार दत्तात्रय जाधव, मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता व कर्मचारी उपस्थित होते. पावसाचे पाणी वस्तीत शिरण्यामागील तांत्रिक कारणांवर चर्चा करून महामार्गाच्या कामामुळे पाण्याचा निचरा होण्यास होणारे अडथळे दूर करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेत स्पष्ट केले की नागरिकांचे नुकसान आता सहन केले जाणार नाही. त्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांना आणि नगरपालिका प्रशासनाला समन्वय राखून लवकरात लवकर पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले. लोकनेते भरत गावित यांच्या संकल्पनेतून शहराचा विकास होत असताना इस्लामपुरा गावातील नागरिकांना भीतीमुक्त आयुष्य देणे ही आमची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जयवंत जाधव यांनी यावेळी व्यक्त केले. नवापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हा जो जातो आहे त्याच्यालगत इस्लामपुरा, प्रभाकर कॉलनी आणि आदर्श नगरमधून जे पावसाचं पाणी, सांडपाणी येत असतं, त्याच्यामुळे या भागातील ज्या रहिवाशांच्या समस्या आहेत आपण प्रत्येकाने बघितलेल्या आहेत. पावसाळ्यात किती हाल होतात. अवकाळी पाऊस असो की पावसाचा पाऊस असो, खूप त्रास सहन केलेला आहे. आम्ही नगरपालिका, माननीय नवापूर तालुक्याचे तहसीलदार आदरणीय जाधव सर, नवापूर तालुक्याचे PI आदरणीय पाटील सर, CO साहेब पाटील सर, नगरपालिकेची सर्व टीम आज इथं जागेवर आलो. राष्ट्रीय महामार्गाचे जे अभियंता आहेत माले साहेब आणि या संबंधित काम करणारे जे चौधरी यांना जागेवर बोलून सर्व जागेचा सर्वे करून यापुढे येणारे पाऊस कितीही असो पण पाण्यामुळे रहिवाशांना जो समस्या, जो त्रास होतोय तो होणार नाही, त्यासाठी काय उपाययोजना करता येईल. जी गटार आहे, ड्रेनेज, ती जास्तीत जास्त 5 मीटरची आम्ही सांगितलेली होती. ऑलरेडी 2 पाईप आहेतच, त्याला लागून आणखी 2.30 अशी मीटरची गटार आणि जी भूसंपादन केलेली जागा आहे तिलाही वॉल कंपाऊंड करून जर भविष्यात पाणी नाहीच मावलं तर त्याच्यावरही उपाययोजना करता येण्यासाठी आम्ही आज जागेवर येऊन योग्य ती पाणी केली. आणि या वार्ड क्रमांकाचे नगरसेवक नावेदबाई, फारुखबाई, आपला मनोहर दादा, सर्व नगरसेवक नरूभाऊ, आम्ही सर्वांनी एकमताने मंजुरी दिलेली आहे की काम करा लवकरात लवकर, जेणेकरून आता अवकाळी पाऊस हा महाराष्ट्रात कुठं ना कुठं पडतच आहे. आपल्या नवापूर शहरातही पडला तर ती समस्या उद्भवू नये म्हणून आजपासूनच कामाला आम्ही त्यांना होकार दिलेला आहे आणि लवकरात लवकर काम पूर्ण करून इथल्या रहिवाशांच्या समस्या आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न केलो आहे. आणि त्यांना मी एकच विनंती करेल की ते काम 100 वर्षापर्यंत तुटणार नाही, फुटणार नाही, त्याच्यातून पाणी जाईल. आणि नागरिकांनाही विनंती करेल की या ड्रेनेजमध्ये, गटारमध्ये गाडी, कचरा कुणीही टाकू नये, जेणेकरून पाणी हे सरळ मार्गी जात जाईल आणि काम चांगल्या क्वालिटीचे करावं ही सर्वांना विनंती करतो. नवापूर शहरामध्ये ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचे व्रत मी, आमचे नेते भरत भाऊ यांनी घेतलेलं आहे आणि त्या लवकरच मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय. त्याची सुरुवात या नगरपालिकेच्या अंतर्गत याच्याला महामार्ग याच्या जशा साईड पट्ट्यांचं काम केलं तसंच गटारीचंही करतोय. आणि त्यासाठी आमचं प्रशासनाला विनंती आहे की वेळोवेळी आम्ही तुम्हाला हाक दिले तर तुम्ही नक्कीच धावून येतात, तसेच वेळोवेळी धावून या आणि आमच्या या नगरपालिकेच्या सर्व टीमला सहकार्य करा हीच विनंती. धन्यवाद. भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव, नवापूर.